शिका. यश हे तुमचेच आहे, फक्त प्रयत्न करायला शिका. एक चांगला विचार एक वाईट विचारांना नाहीसा करतो. म्हणून चांगल्या विचारास आपण नेहमी वाचत व चिंतन करायला हवे. चांगल्या विचारातून चांगला मार्ग सापडतो व आपल्याला यशस्वी जीवनाकडे जाण्याची नवी दृष्टी मिळते. तशीच एक नवी दृष्टी देणारा सुविचार सांगेल यशस्वी. आजचा सुविचार समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोठी मिळत नाही. अर्थ प्रयत्न केल्याशिवाय यशस्वी होत नाही. धन्यवाद. प्रत्येक दिवसाला खास महत्त्व असते. विविध घटना व प्रसंग यांची माहिती दिनविशेष या सदरातून मिळते. या विविध घटना व प्रसंगातून एक नवी आशा ठेवून आपण जीवनात मार्गक्रमण करत असतो. तसाच एक चांगला दिनविशेष सांगेल स्नेहल मुंडे. आजचा दिनविशेष 1903 साहित्यिक राबीन यांचा जन्म. 1913 कवयित्री पल्ला गोळे यांचा जन्म. 1923 जी.ए. कुलकर्णी यांचा जन्म. 1934 रजनीकांत आरोळे यांचा जन्म. धन्यवाद. धन्यवाद स्नेहल मुंडे. अवघड वाटणाऱ्या गणिती क्रिया सोप्या करण्यासाठी पाठांतर करणे गरजेचे आहे. पाठांतरामुळे गुणाकार भागाकार अगदी चुटकीत सोडवता येते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सांगते की मोकळ्या वेळेत सदुपयोग पाठांतरासाठी करा. पाठांतरामुळे आपले गणित चुकणारच नाही. म्हणून आजचा पाढा सांगेल रागिनी फड. आजचा पाढा 10 1 10 10 2 20 10 30 10 44 10 5 50 10 70 10 77 10 80 10 99 14 100. धन्यवाद. धन्यवाद रागिनी. पाढे श्लोक कविता गाणे पाठ करण्याची तशी जुनीच परंपरा आहे. पाठांतरात काय आहे? पाठांतरामुळे स्मरण शक्ती वाढते, शब्द उच्चारण्यास मदत होतं, अवघड वाटणारा भाग सोपा होतो. म्हणून आजचे इंग्रजी शब्द सांगेल श्रुती. आजचे इंग्रजी शब्द DIGEST डायजेक्ट म्हणजे पचवणे. DECIV डिसीव म्हणजे फसवणे. RECIV रिसीव म्हणजे मिळणे. BELLY बेली मीन्स बॉटल. ENERGY एनर्जी मीन्स ऊर्जा. BRAIN ब्रेन मीन्स मेंदू. धन्यवाद. धन्यवाद श्रुती. म्हणीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ दडलेला आहे. म्हणून आजच्या म्हणी सांगेल अक्षरा. पहिली मान अडला हरी गाढवाचे पाय धरी. अर्थ एखादी गोष्ट टळून गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. दुसरी मान आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट. अर्थ मनुष्य स्वतः संबंधी जी उदार बुद्धी ठेवतो ती दुसऱ्या विषयी नसते. तिसरी मान सुंठी वाचून खोकला गेला. अर्थ उपयोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे. चौथी मान ओटात एक अन पोटात एक. अर्थ बाहेर बोलणे वेगळे आणि मनात वेगळे असणे. पाचवी मान धर्माची डाळ अन पारवडून घाल. अर्थ लाचारीचे जीवन जगत असतानाही मिजाज खोट दाखवणे. सहावी मान खाई त्याला खवखवे. जो दुसरे कृत्य करतो त्याला मनात धास्ती. सातवी मान गाढवा पुढे वाचली गीता खालचा गोंधळ बराच होता. अर्थ मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. पी हळद अन हो गोरी. उतावीळपणा दाखवणे. तेरड्याचा रंग 3 दिवस. अल्प काळात टिकणारे सुख. दुष्काळात 13वा महिना. अर्थ संकटात नवीन संकटाची भर पडणे. आजच्या म्हणी संपल्या. धन्यवाद अक्षरा. रामायण महाभारताच्या काळापासून घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्या नातवांना देवादेवतांच्या परीच्या राजा राणीच्या गोष्टी सांगत असत. तशीच एक राजा राणीची गोष्ट सांगणार आहे सृष्टी. आजची बोधकथा. बोधकथेचे नाव राजा आणि राणी. एक राजा होता, त्याला एक पत्नी होती, तिचे नाव सुलक्षणा होते. एकदा राजवाड्यात एक साधू आले होते. सुलक्षणाने त्यांचा अपमान केला. साधूंनी क्रोधित होऊन तिला शाप दिला की तू दिवसभर गुलाबाच्या बागेत राहशील आणि संध्याकाळ झाली की तू राणी रूपात येशील. तुला राजाची राणी होण्याचा खूप अहंकार आहे. मग बघ आता दिवसभर उन्हात राहून. हा शाप ऐकून सुलक्षणाने साधूंची क्षमा मागितली. तात्पर्य असे कुणाचाही अपमान करू नये. धन्यवाद. धन्यवाद सृष्टी. जगात ज्ञान
आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न सांगणार आहे भागीरथी. आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950 रोजी झाली. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुनियाचे काम पंतप्रधान करतात. गटराज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो. धन्यवाद भागीरथी. जाता जाता मी एवढेच म्हणते की ज्ञानाने व मनाने आणि मनाने इतके मोठे वाक्य भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघूनच समजेल. आमचा परिपाठ इथे संपला. धन्यवाद.